हॅलो स्टुडंट, मी शुभांगी जंगले. आज तुम्हाला सिव्हिल ब्रँचसाठी एमट्रीचे काही इम्पॉर्टंट टॉपिक देणार आहे, ज्यावर तुम्ही तुमची पासिंग काढू शकता. ठीक आहे. तर एमट्री सिव्हिलसाठी स्पेशली बघा, सिव्हिल ब्रँचसाठी स्पेशली कसं जायचं, युनिट वाईज जायचं आहे. आणि युनिट वाईज काही टॉपिक स्किप करा आणि काही इतके परफेक्ट करा, कारण ते टॉपिक येतातच. ओके. तर ते टॉपिक 100% तुम्ही जर केले तर पासिंग इझिली तुमची काय होऊन जाते, निघून जाते. तर पहिल्यांदा आपण बघूया की युनिट 3 मध्ये काय आहे. ठीक आहे. युनिट 3 आहे तुमचा स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. आता हा जो पॅटर्न असणार आहे तो असा असणार आहे, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी, किंवा प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स. म्हणजे ऑर मध्ये कसं येणार आहे की 2 स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन तर एक प्रोबॅबिलिटीचा, किंवा 2 प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन तर एक स्टॅटिस्टिक्स. बघा, तुम्हाला जो अटेम्प्ट करायचा आहे तो अटेम्प्ट करा, त्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण दोघं इझी पॅटर्न आहेत किंवा इझी टॉपिक्स आहेत. पण मे बी प्रोबॅबिलिटीमध्ये काही जणांचं बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं, तर तिथे तुम्ही काय करू शकता, हा पॅटर्न सॉल्व्ह करू शकतात. कारण स्टॅटिस्टिक्समध्ये कॅल्सीचं काम असतं, कॅल्सी त्याचे काम करतो, तुम्हाला फक्त फॉर्म्युला लिहित चालायचे असतं. आणि जर तुम्हाला कॅल्सीच्या अजून काही ट्रिक माहीत असेल तर बऱ्यापैकी आन्सर हे कॅल्सीवर तुमचे सॉल्व्ह होतात. ठीक आहे. मग आता हा पॅटर्न जर केला तर याच्यामध्ये काय काय करायचं आहे, तर स्टॅटिस्टिक्समध्ये मुवमेंट करायचा आहे, रिग्रेशन करायचं आहे. ठीक आहे. मुवमेंट करा, रिग्रेशन करा आणि कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन करा. ठीक आहे. आता राहिला या प्रोबॅबिलिटीचा प्रश्न. तर या प्रोबॅबिलिटीमध्ये बघा 4 टाईपचे प्रोबॅबिलिटी आहे. फर्स्ट आहे तो आहे बायनॉमियल, दुसरा आहे पॉइझन, तिसरा आहे नॉर्मल आणि चौथा जो आहे तो आहे ची स्क्वेअर. तर ची स्क्वेअरला तर गिवन एक्स स्क्वेअर दिलेला असतो, त्यामुळे तुम्ही तो ओळखायला सोपं आहे की काय बाबा इथे काय करायचं. नॉर्मलला पण एरिया गिवन असतो अशापैकी असं दिलेलं असतं, म्हणजे तुम्हाला ते पण समजतं हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे. राहिला फक्त बायनॉमियल आणि पॉइझनचा. तर या केसमध्ये जर प्रोबॅबिलिटी 0 पॉईंट नंतर लगेच जर नंबर येत असेल तर तो आहे तुमचा बायनॉमियल. आणि प्रोबॅबिलिटी जर 0.0 आणि त्याच्यानंतर म्हणजे 0.0 अननोन नंबर येत असेल तर तुमचं येणार आहे ते पॉइझन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. पॉइझनमध्ये मीन लागतो, तसं तुमचा बायनॉमियलमध्ये मीन लागत नाही. बस एवढं लक्षात घ्या. काही खूप काही अवघड नाही आहे. हा पॅटर्न तुमचा इझिली, म्हणजे इथे 15 मार्क्स तुम्ही आरामशीर काढू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट जे आहे तुमचं नेक्स्ट युनिट. आता हा युनिट जर तुमचा चांगला आहे आणि मेन म्हणजे याचा पॅटर्न ठरलेला आहे, तो आहे वेक्टर डिफरन्सिएशन. यात तुम्ही बऱ्याचपैकी मार्क काढू शकतात. आता या क्वेश्चनमध्ये जो ऑरला क्वेश्चन असतात एकमेकांना, ज्या क्वेश्चनमध्ये तुमचा प्रूव्ह दॅटचा पॅटर्न असेल तो क्वेश्चन तुम्हाला करायचा नाहीये. प्रूव्ह दॅट वाला क्वेश्चन करायचा नाही, त्याचा ऑरचा क्वेश्चन करायचा. आणि त्याच्या ऑरच्या क्वेश्चनमध्ये पहिला तुम्हाला असणार आहे एक तर अँगल फाइंड करा, किंवा टँजंट नाही, व्हेलोसिटी फाइंड करा, किंवा ॲक्सेलरेशन फाइंड करा. हा एक पॅटर्न असणार आहे तुमचा ॲक्सेलरेशन. सेकंड जो असणार तो डीडीच असणार आहे. सेकंड डीडी असणार आणि थर्ड जो असणार तो इरोटेशनल. इरोटेशनलला काय करायचंय तुम्हाला, फक्त हा 0 प्रूव्ह करायचा आणि नंतर काय फाइंड करायचं, स्केलर. तर इथपर्यंत केलं तर 3 मार्क भेटतील. हे पूर्ण केले तर याला राहिलेले 2 म्हणजे असे 5 मार्क या क्वेश्चनला भेटतात. नाही तर इरोटेशनल फक्त काही जण इक्वल टू 0 प्रूव्ह करून येतात, त्यांचं वाटतं 3 मार्क होऊन जातील, पण स्केलरला 2 मार्क रिझर्व्ड असतात, एवढं कन्सिडर. आणि डीडी तर एकदम सोपं आहे. डीडीचे 4 पॅटर्न आहेत. 4ही पॅटर्न इझी आहे. पहिला तर सोपा आहे, अलॉंग द डायरेक्शन, तो जो बार दिलेला असतो तोच एक घ्यायचा. सेकंड आहे 2 पॉईंटवाला, तिसरा आहे रेशोवाला आणि 14 आहे नॉर्मल किंवा टँजंटवाला. तो पण सगळे इझी आहेत, व्यवस्थित करा. डीडी एकदम सर्वात आयएमपी टॉपिक आहे, एवढं लक्षात ठेवा. इथे पण तुमचे बरोबर 15 मार्क कव्हर होतात, तिकडे पण तुमचे 15 मार्क कव्हर होतात. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे तुमचा वेक्टर इंटिग्रल. आता वेक्टर इंटिग्रल बऱ्याच जणांना काय जातो, अवघड जातो. ज्याला अवघड जातो त्याने फक्त 2 टॉपिक करा, जास्त करू नका. 2 किंवा 3 टॉपिक करा फक्त. तर फर्स्ट जो आहे तो आहे लाईन इंटिग्रल. तो सोपा आहे, बऱ्यापैकी इझी टॉपिक आहे तो. ठीक आहे. सेकंड आहे तो आहे स्टोक थेरम. आणि तिसरा जो आहे तो आहे ग्रीन लेमा थेरम. बस एवढे करा फक्त यातले टॉपिक, जास्त करू नका. ग्रीन लेमा थेरम.
नाही म्हटलं तरी इथे तुम्ही हे जरी टॉपिक केले आणि खूप एखादा क्वेश्चन हार्ड जरी आला, एकच सॉल्व्ह झाला तर इथले फक्त 5च धरायचे, ते जास्त नाही धरायचे, इथले 5च धरायचे. ते 15 30 झाले, इथले 5 धरायचे फक्त. जर तुम्हाला स्टोक थेरम किंवा ग्रीन लेमा थेरम एक सॉल्व्ह करता आला आणि लाईन इंटिग्रल बघा क्वेश्चन पेपर कसा आहे तो त्याच्यावर पण डिपेंड राहतं बऱ्यापैकी. आता इथे जर क्वेश्चन पेपर पॅटर्न चांगलाच जर आला तर 10 होऊ शकतात, नाहीच तर 5 धरायचे फक्त. म्हणजे एक तरी क्वेश्चन अटेम्प्ट झाला पाहिजे असा याचा अभ्यास करा. ठीक आहे. आणि लास्टला जो युनिट आहे तुमचा युनिट नंबर 6 तो आहे तुमचा ऍप्लिकेशन ऑफ पीडी. आता ऍप्लिकेशन ऑफ पीडीएचा पॅटर्न ठरलेला आहे. हीट फ्लो म्हणा किंवा वेव्ह इक्वेशन म्हणा यांचे पॅटर्न ठरलेले आहेत. तर ते क्वेश्चन तुमचे डायरेक्ट 8 आणि 7 मार्क्सला येतात. 8 आणि 9ला वाटतं, 8 आणि 9ला किंवा 8 आणि 7 अशा क्वेश्चन पॅटर्न मध्ये ते सम येतात. 8 आणि 7 आहे, एमसीक्यू येते ना, कारण 8 आणि 7 पॅटर्न मध्ये तो बरोबर आहे. तर 8 आणि 7 मध्ये तुम्ही 3 स्टेप पर्यंत जरी सॉल्व्ह करत गेले तरी 5 मार्क्स तुम्हाला भेटतात. राहिलेला जो फुरियर ट्रान्सफॉर्मचा जो पॅटर्न आहे तो तुम्ही तसाच ठेवा, नाही सॉल्व्ह केला तरी चालेल. त्या केसमध्ये तुमचे 3 मार्क्स काय होतील, फक्त रिड्यूस होतील. म्हणजे यामध्ये जे 2 क्वेश्चन असतात ते अर्धे सॉल्व्ह करता आले, आपण तिथे 9 मार्क कन्सिडर करूया. बरोबर. तर बघा, पहिल्याचे 15, दुसऱ्याचे 15, नंतरचे मी 5च धरले आणि हे 9 धरले, एकदम रिड्यूस करत धरलेले आहे. तर हे तुमचे नियर अबाउट होता येते आहेत 44. आणि एमसीक्यू नाही म्हटलं तरी तुमचे 5 ते 6 मार्क्स कन्सिडर करूया. असा नियर अबाउट तुमचा 50चा कसाही क्वेश्चन काय होतो, क्वेश्चन पेपर अटेम्प्ट होतो. सो पॅटर्न मध्ये अभ्यास करा, इझिली तुम्ही काय होऊन जाणार आहे, पास होऊन जाणार आहे. थँक्यू.